पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर इथे ना खुशू दूध पिते कारण सकाळी उठल्यावर आमच्या खुशूबाईला दूध लागतं. मग त्याच्यानंतर ना इथे आले मी किचनमध्ये. सगळ्यात अगोदर कालचं दूध गरम करायला ठेवलं आणि बाकीचा हा सगळा पसारा आहे ना स्वच्छ करायला घेतला. आणि खुशूचे बाबा मला म्हणले की तू आज सुट्टी घेतली सगळा पसारा काढण्यासाठी, तर तू एक काम कर, स्वयंपाक करू नको, मी बाहेरून तुला पार्सल आणून देतो, त्याचबरोबर मी बाहेर काहीतरी खातो. मी त्यांना म्हणलं होतं की त्याची काही गरज नाही, मी स्वयंपाकही करते आणि हा पसारा काढते. पण खुशूचे बाबा म्हणले नको, खूप जास्त काम पडेल तुला, आजचे दिवस राहू दे म्हणून. मग ते काय ऐकायला तयार नव्हते. मग आज मला स्वयंपाकही करायचा नव्हता. म्हटलं चला किचन वट्ट्यापासून सुरुवात करावी. सगळ्यात अगोदर बेसिन घासून घेतलं कारण त्याच्यामध्येच भांडे घासलेले टाकायचे होते म्हणून. मग जे घासलेले भांडे आहेत ना तेही स्वच्छ करायचे होते कारण 8 ते 9 दिवस गावाला गेल्यानंतर ना सगळी धूळ बसली, कारण रिकामं आहे ना साईडनी, तर धूळ लगेच येते घरामध्ये. तर सगळ्यात अगोदर इथे मी भांडे घासायला घेतले कारण किचन स्वच्छ झालं ना तर बाकीचं ना स्वच्छ करायला टाईम लागत नाही. सगळ्यात जास्त स्वच्छ करायला टाईम किचनमध्येच लागतो आणि किचन स्वच्छ असल्याशिवाय मला काय बाकीचं करू वाटत नाही. कारण आपलं मुलीचं अस्तित्व किचनपासूनच सुरू होतं म्हणून माझंही तसंच आहे. मग इथे ना खुशू दूध पिते तोपर्यंत पटपट काम करायचं, कारण काम करत असताना ना आणि असं काही जास्त काम असलं ना तर खुशूला बिलकुल माझ्याशिवाय करमत नाही. असं एरीवारे तर थोडं छान खेळलंच, पण जास्त काम असल्यावर तिला कितीही काही समजवलं तरी ती काय ऐकायला तयार नसते. घे घे म्हणून मागं लागणार, काहीच करू देणार नाही. म्हणून तिला खेळवत खेळवत जेवढं फास्ट काम होईल ना तेवढं करण्याचा मी इथे प्रयत्न करत आहे. आता खूप जणांच्या कमेंट आलेले आहेत की ताई तुम्ही जॉबचे व्हिडिओ आणि जे लॉगिंगचे व्हिडिओ आहेत ना ते वेगळे बनवा. मी प्रयत्न तर तसंच करत असते, पण कधी काय होतं माहिती आहे का, मी एडिटिंग करताना वॅकन्सी निघतात, मग कसं 2 वेगळे व्हिडिओ टाकणार ना, म्हणून मी याच्यामध्ये टाकते. मी तुमच्यासाठी थोडंसं करत आहे, तुम्ही माझ्यासाठी थोडंसं करा, प्लीज समजून घ्या. आता आज सगळं स्वच्छ करून ना, आणि कसं माहिती आहे का, तुम्हाला एक गोष्ट सांगते, मला 4:30च्या नंतरच माझ्या स्वतःसाठी टाईम मिळतो. तसं तर ना आता मी शिफ्ट संध्याकाळचीच घेणार आहे, म्हणजे नाईट शिफ्ट घेणार आहे, कारण त्याने ना मला दिवसभर मिळतो आणि खुशूलाही टाईम देता येते. लेट्स सी काय होतं, कारण याच्या अगोदर मी नाईटच घेतली होती, पण 1 मंथपासून मी डेचं वर्किंग करत आहे. बघू काय होतं काय नाही आता पुढचं, कारण दुसऱ्या पण कंपनीचं प्रिपरेशन चालूच आहे माझं. कारण होप सो तिकडं लागलं ना तर मला तेवढं काही जास्त टेन्शन नसणार आहे, कारण इथे वर्किंग लोड खूप जास्त आहे मला. त्याच्यामुळेच मला चेंज करायचं जॉब, आणि पॅकेज पण दुसरीकडे थोडंसं जास्त भेटतं. म्हणजे काम पण तसंच आणि पॅकेज पण तसंच भेटेल. त्याच्यासाठी बघू काय होतं पुढे काय नाही. आता होप तर ठेवलेले आहेत. आता एक्झाम तर झालेले आहेत, इंटरव्ह्यू पण झालेले आहेत, मेल येतो का नाही. आता खूप जणांचे असे प्रश्न आहेत की आम्हाला मेल आलाच नाही. तर तुम्हाला जर मेल आला नसेल तर प्लीज समजून घ्या की तुमचं सिलेक्शन नाही झालं, त्याच्यामुळे मेल नाही आलेला. कारण ज्यांचं सिलेक्शन झालं ना त्यांच्यासाठी मेल येतोच, आणि ज्यांचं नाही झालं ना तर तुम्ही नेक्स्ट ट्राय करा. आता वॅकन्सी निघतील, आणखीन टेन्शन घेऊ नका. आता मी काही टाकलं नाही म्हणजे वॅकन्सी नाही निघाल्या तुमच्यासाठी आणि तुमच्यासारख्या, तुम्हाला जसं पाहिजे तसं. तर इथे जेव्हा वॅकन्सी निघतील तेव्हा तर मी सांगतच आहे. मग आता इथे मी भांडे वगैरे सगळे घासून घेतले आणि तो रॅक आहे ना तो अगोदर स्वच्छ करून घेतला होता. मग सगळे भांडे मांडून घ्यायचे होते, कारण बाकीचे भांडे घासले ना तर त्या टोपल्यामध्ये ठेवता येतात, म्हणून इथे लगेच भांडे पण मांडून घेत आहे. आता इथे भांडे मांडून झाल्यानंतर ना दुसरे सगळे भांडे काढले आणि बघा हे दुसऱ्या वेळेसचे पण भांडे पूर्ण टोपलं भरलेलं आहे. असं आता पूर्ण सगळं मला किचन स्वच्छ करायचं आहे. आणि झालं असं, काय झालं माहिती आहे का, मी ना चार्जिंगला मोबाईल लावलाच नाही, कारण आज म्हणलं दिवसभर टाईम आहे आपल्याकडे, सकाळी उठल्यावर कशाला चार्जिंग लावायचा. पहिलं काय करायची माहिती आहे का, एकतर रात्रीच मी चार्जिंग करून ठेवायची, नाहीतर सकाळी उठल्यावर चार्जिंगला लावायचे. आज माझं तसं झालंच नाही आणि सकाळी 10 वाजता लाईट गेलेली, मला माहीतच नाही लाईट गेलेली. मग लाईट गेल्यानंतर ना माझा लॅपटॉप स्विच ऑफ झाला, माझा मोबाईल स्विच ऑफ झाला. एवढंच काम केलेलं तुम्ही बघितलं, माझा मोबाईल स्विच ऑफ झाला. त्याचबरोबर जो खुशूचा खेळण्याचा मोबाईल आहे ना तो पण स्विच ऑफ झाला. त्याच्यामुळे खुशू इतकी किरकिर करायला लागली ना की बस, तिनं घरात बसत नव्हती, मला काम करू देत नव्हती आणि सारखं रडत होती की मला पप्पाकडे जायचं आहे, वापस पप्पाकडे जायचं आहे. मग मी माझ्या फ्रेंडकडे गेले, तिच्या मोबाईलवरून फोन केला खुशूच्या बाबांना, आणि ते म्हणले की ठीक आहे जा म्हणले, ती काय करू देत नाही, उगा आजारी वगैरे पडायची, कारण खूप जास्त रडत होती. म्हणून मला वापस ना माहेरी यावं लागलं सासरवरून, कारण अंधारात तर तिनं बसणारच नव्हती. दिवसभर मला जेवढं होईल तेवढं मी काम केलं आणि 6 वाजता
वापस आले मम्मी पप्पाकडे आणि मग काय बाकीचं तर सगळा पसारा तसाच आहे. आता मला जेव्हा ते लाईटीचं व्यवस्थित काम होईल ना, तेव्हा वापस जाऊन तो सगळा पसारा काढायचा आहे. तोपर्यंत तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा आणि काही प्रश्न असतील आणि कशावरती व्हिडिओ बनवू हे पण तुम्ही कमेंट करू शकता. चला इथेच एंड करते. हे होतं माझं रुटीन आणि इतकं सिंपल रुटीन असतं बघा. सगळं व्यवस्थित सांभाळावं लागतं. एकटी असलं ना, तर आपल्याला सगळं करावं लागतं आणि एकदा सवय पडली ना, काहीच वाटत नाही. कुणाची गरज पण वाटत नाही. कारण सगळ्या गोष्टी आपल्याला यायला लागतात. बरोबर आहे का? जर मानलं ना, तर सगळ्या गोष्टी होतात. नाही मानलं तर तसंच आपण राहून जातात. त्याच्यामुळे ना, स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवा आणि सगळ्या गोष्टी करा. आता तुम्ही म्हणाल, की "तू बाई का लावत नाही?" तर बाई याच्यासाठीच नाही लावत, की मला ना त्यांचं तेवढं काम नाही आवडत. तर पुढे गरज पडली तर नक्की लावेल.